नमस्कार मित्रांनो, टास्क मराठी आपल्या हक्काच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मी कृष्ण लाटे पाटील. आज आपण मित्रांनो आरोग्य विभागातील ज्या मागील प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या बघणार आहोत. मित्रांनो, येणाऱ्या काळातील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण यामध्ये बघणार आहोत. चला तर मित्रांनो, तुमचा वेळ न घेता आपण 2017ची प्रश्नपत्रिका इथे बघूयात. पहिला प्रश्न बघा मित्रांनो. पहिला प्रश्न बघूयात आपण इथे. खालील शब्दसमूहातील योग्य शब्द ओळखा. मित्रांनो, 4 पर्याय आपल्याला येथे दिलेले आहेत. तेलकट, गडगड, मळकट, कळकट. मित्रांनो, यापैकी योग्य पर्याय आपण येथे निवडायचा आहे. आपल्याला गडगड हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो. स्वाभिमानी या शब्दाची संधी सोडवा. तर तुम्ही कशा प्रकारे सोडवाल मित्रांनो? स्वाभिमानी या शब्दाची संधी स्वाभिमानी, स्वाभिमानी, स्वाभिमानी किंवा स्वाभिमानी. तर या प्रश्नाचे उत्तर योग्य आहे मित्रांनो, स्वाभिमानी. सकाळ शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. सकाळ या शब्दाच्या विरुद्धार्थी मित्रांनो कोणता शब्द येईल? तुम्हाला सर्वांना माहीत आहे. सकाळच्या ऐवजी संध्याकाळी मित्रांनो. सायंकाळ सुद्धा येऊ शकतो, पण सायंकाळ नाही येणार मित्रांनो. इथे येईन संध्याकाळ. संध्याकाळ योग्य ऑप्शन असेल मित्रांनो. संगणकाच्या शोधामुळे जगाने किती प्रगती केली. या वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा. संगणकाच्या शोधामुळे जगाने किती प्रगती केली. या वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा. मित्रांनो, इथे आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा सांगितलेला आहे. संगणक बरोबर आहे. शोधामुळे सुद्धा वेलांटीनुसार बरोबर आहे. जगाने तर बरोबर आहेच. किती म्हणजे मात्र वेलांटी दुसरी पाहिजे होती, कितीची. म्हणून आपला पर्याय 4 नंबर आहे. 5 नंबरचा क्वेश्चन बघूयात मित्रांनो. इंटरनेटला मराठीत काय म्हणतात? मित्रांनो, इंटरनेटला मराठीत काय म्हणतात? संगणकाचे जाळे, संगणकातील माहिती, आंतरजाल, संपर्काचे साधन. योग्य पर्यायाचं उत्तर आपल्याला निवडायचं आहे. इंटरनेटला एक प्रकारचे आंतरजाल म्हणतात मित्रांनो. क्रमांक 6. पृथक्करण या शब्दाची संधी सोडवा. पृथक्करण 4 पर्याय आपण बघायचे आहे मित्रांनो. पृथक्करण, 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 पृथक्करण. मित्रांनो, या 4 पर्यायापैकी योग्य संधी बघायची झाल्यास क्रमांक 1 ची संधी आपल्याला येथे योग्य वाटते. अशा प्रकारेच पृथक्करणची संधी होते मित्रांनो. त्यानंतर बघा 7 नंबरचा क्वेश्चन. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनला मराठीत काय म्हणतात? अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. क्रमांक सी म्हणजे झिनो आपण ज्याला म्हणतो त्याला राष्ट्रसंघ असेही म्हणतात. क्रमांक 8 नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो. खालील शब्दसमूहातील अयोग्य पर्याय ओळखा. शब्दशः, अक्षरशः, व्यक्तिशः, विरामचिन्ह. यामध्ये विरामचिन्ह मित्रांनो चुकीचा शब्द आहे.
पर्याय क्रमांक 9, खालील शब्दसमूहातील शब्द ओळखा. 4 पर्याय दिलेले आहेत मित्रांनो. पांडुरंग, विश्वंभर, पारंपरिक, प्रतिष्ठा. यामध्ये अशुद्ध शब्द हा पांडुरंग आहे मित्रांनो. जो अनुसार आहे मित्रांनो तो पांडूचा वरचा अनुसार तिथे पाहिजे नव्हता. प्रश्न क्रमांक 10 बघा. सुनीताला अंतराळ प्रवासात कोणता अपूर्व योग पाहायला मिळाला? पर्याय क्रमांक 1 मित्रांनो, एका दिवशी 12 सूर्योदय 12 सूर्यास्त. एका दिवशी 16 सूर्योदय 16 सूर्यास्त. मित्रांनो बी क्रमांकाचं उत्तर आपलं बरोबर आहे. एका दिवशी 16 सूर्योदय आणि 16 सूर्यास्त सुनीताला अंतराळात पाहायला मिळाली. मित्रांनो 11 क्रमांकाचा प्रश्न बघा. एक मार्ग आहे ज्याचा तो, या शब्दाचा समास ओळखा. आपल्याला इथे समास ओळखायचं सांगितलं मित्रांनो. कोणत्या प्रकारचा समास असेल बघा बरं. बहुव्रीही, तत्पुरुष, द्वंद्व, अव्ययीभाव. एकच मार्ग आहे ज्याचा तो. अतिशय सोपं उत्तर आहे मित्रांनो. बहुव्रीही समासाचं हे उदाहरण आहे. 12 क्रमांकाचा प्रश्न बघा. नि उद्योग याची संधी कशी कराल मित्रांनो? नि उद्योग म्हणजे निरुद्योग, निरुद्योग, नाउमेद, नाउद्योग किंवा यापैकी नाही. मित्रांनो 12 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर निरुद्योग असेल, म्हणजे आपलं बी असेल. 13 क्रमांकाचा प्रश्न बघा मित्रांनो. शाहू महाराजांची कोल्हापूरला मिळालेली अमोल देणगी कोणती? महारवतने नष्ट करणे, मिलिटरी स्कूलची स्थापना, राधानगरी धरण. तिन्ही शाहू महाराजांनीच केलेली कार्य आहेत मित्रांनो. प्रश्न अतिशय कठीण नाही. आपल्याला योग्य उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. इथे राधानगरी धरण हे योग्य उत्तर आहे असं मला वाटतंय. प्रश्न क्रमांक 14 बघा. श्रमदान करून रस्ता बांधण्यात सर्व गावकऱ्यांनी हातभार लावला. या वाक्यातील वाक्यप्रकार ओळखा. या वाक्यातील वाक्यप्रचार ओळखायचा आहे मित्रांनो आपल्याला. क्रमांक 1 श्रमदान करणे, 2 सर्व गावकरी, 3 रस्ता बांधला, हातभार लावला. 14चं उत्तर बघा मित्रांनो. यामध्ये हातभार लावला हे आपलं बरोबर उत्तर असेल. 15 नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो. शाहू महाराजांना समजल्यानंतर रंजल्या गांजल्याबद्दल रिकामी जागा होती, कणव होती, आपुलकी होती, जिव्हाळा होता की माणुसकी होती? यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे मित्रांनो. शाहू महाराजांना समाजातल्या रंजल्या गांजल्याबद्दल म्हणजे दलित लोक, गरीब लोकांबद्दल काय होती तर कणव होती मित्रांनो. एक प्रकारची दयाभाव होता त्यांच्या मनात. क्रमांक 16 वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले महाकाव्य कोणते? अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न वारंवार परीक्षेला येतो सुद्धा. वाल्मिकी ऋषींनी मित्रांनो रामायण लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा मित्रांनो. हत्ती चालवणाऱ्याला काय म्हणतात? सारथी, माहूत, चापूकस्वार, साथी. योग्य उत्तर आपल्याला इथे निवडायचं आहे मित्रांनो. हत्ती चालवणाऱ्याला माहूत असे म्हणतात. वस्त्र अलंकार या शब्दाचा समास ओळखा. वस्त्र अलंकार हा द्वंद्व समासाचं उदाहरण आहे मित्रांनो. क्रमांक 19 आपल्याला इथे अशुद्ध शब्द ओळखायचा सांगितला आहे मित्रांनो. मजूर, चिरस्थायी, मागमूस आणि वर्दी. बघा मित्रांनो
चिरस्थायी हा शब्दसुद्धा बरोबर आहे. मागमूस हा सुद्धा शब्द बरोबर आहे. वर्दी हा सुद्धा शब्द बरोबर आहे. फक्त मजूरची जची उकार दुसरा पाहिजे होता. मजूर हा शब्द या ठिकाणी चुकीचा आहे, म्हणून पर्याय आपला तोच ठरेल. 20 क्रमांकाचा प्रश्न बघा मित्रांनो. सुमिताच्या उज्ज्वल यशाचा राकेशला हेवा वाटला. या अधोरेखित शब्दाचा अर्थ काय आहे? हेवा वाटणे म्हणजे तिरस्कार वाटणे, असूया वाटणे की मत्सर वाटणे, की यापैकी नाही. मित्रांनो, अतिशय सोपी प्रश्नपत्रिका आहे. हेवा वाटणे म्हणजेच मत्सर वाटणे. बघा 21 नंबरचा प्रश्न बघूयात आपण. मित्रांनो, यामध्ये येणारे गणिताचे प्रश्न आपण यामध्ये घेणार नाही आहोत. आपण फक्त मराठी, विज्ञान, तांत्रिक प्रश्न आणि जीकेचे प्रश्नच घेणार आहोत. तुम्हाला जर आवश्यकता वाटली सर तुम्ही गणिताचे सुद्धा प्रश्न घ्या, तर आपण त्यासाठी वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवूयात. यामध्ये आता सर्व गणिताचे क्वेश्चन असल्यामुळे आपण याला स्किप करूयात. चला तर बघा 41 क्रमांकाचा प्रश्न बघूयात आता. 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी कोणी जाहीर केली? लॉर्ड हेस्टिंग्ज, कॉर्नवालिस, लॉर्ड कर्झन, लॉर्ड मिंटो. मित्रांनो, 1905 मध्ये कोणत्या गव्हर्नर जनरलचा कार्यकाळ होता? तर कर्झनचा. त्यामुळे आपला योग्य पर्याय असेल कर्झन. 42 बघा मित्रांनो. होम रूल चळवळीने ब्रिटिश सरकारकडे कोणते अधिकार मागितले? होम रूलने कोणते अधिकार मागितले असेल बरे? सुशासनाचे, सामाजिक, राजकीय स्वातंत्र्याचे काही इतर? मित्रांनो, होम रूलचा पहिला उद्देश होता सुशासन. हे कोणी सुरू केलं मित्रांनो? ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळकांनी. आपला पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. ब्रिटिशांच्या काळात राष्ट्रसभेने कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्याचे ठरविले? राष्ट्रसभेने प्रथमतःच कोणत्या दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्याचे ठरविले होते मित्रांनो? पर्याय क्रमांक 1 13 एप्रिल 30, 26 जानेवारी 1930, 4 मे 1930 आणि 15 ऑगस्ट 1930. त्यापैकी योग्य पर्याय आहे मित्रांनो 26 जानेवारी 1930. म्हणूनच तर आपण प्रजासत्ताक दिन त्या दिवसापासून पाळतो आहे मित्रांनो. गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी भारतात कोणते अभिनव साधन वापरले? चळवळीचे, सत्याग्रहाचे, आंदोलनाचे की असहकाराचे? मित्रांनो, गांधीजीचे सत्याग्रहाचे साधन जगभर फेमस आहे. प्रश्न क्रमांक 45. सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना कोणी केली? सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना मित्रांनो पर्याय क्रमांक डी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली. प्रश्न क्रमांक 46 बघा. श्रीरंगपट्टणमच्या लढाईत कोण धारातीर्थी पडला? मित्रांनो, श्रीरंगपट्टणमची लढाई 1799 ला झाली होती. यामध्ये टिपू सुलतान हा धारातीर्थी पडला. प्रश्न क्रमांक 47. 1853 साली भारतात कोणत्या स्थानकादरम्यान पहिली आगगाडी धावली? मुंबई ते ठाणे आपले योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 48. 1853 मध्ये कावतजी नानाभाई यांनी कापड गिरणी कोठे सुरू केली? मुंबई,
कोलकाता, सुरत, अहमदाबाद. मित्रांनो, कावाजी नानाभाई यांनी पहिली कापड गिरणी मुंबई येथे सुरू केली. प्रश्न क्रमांक 49 बघा. 1832 साली इंग्रजांनी कोणाला फाशी दिली? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक वेळा परीक्षेत विचारला सुद्धा गेलेला आहे. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, उमाजी नाईक आणि मंगल पांडे. 1832चा काळ मित्रांनो नायकांचा काळ ओळखला जातो. म्हणजेच आपल्याला इथे उत्तर कळालेच असेल. उमाजी नाईकांना फाशी देण्यात आली होती. रामोशी समाज, उमाजी नाईक त्यांच्याशी जोडलेले होते. समाजाचा रोष पत्करून रिकामी जागा या मुलीच्या शाळेत शिकत असत. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. कोण समाजाचा रोष पत्करून मुलींना शाळेत शिकवत असत? ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, काशीबाई. याचे उत्तर सुद्धा सर्वांना माहीत असेल. मित्रांनो, पर्याय क्रमांक बी, सावित्रीबाई फुले. छोडो भारत ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात प्रचंड बहुमताने मंजूर झाला? मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 बघा. वर्धा, मुंबई, फैजपूर. छोडो भारत ठराव 1942ला सुरू झाला होता मित्रांनो. हा फैजपूर म्हणजे 36च्या अधिवेशनात हा मंजूर झाला होता. पण छोडो भारत आंदोलन 42ला सुरू झाले. प्रश्न क्रमांक 53. युरोपात दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले? पहिले महायुद्ध 1914 साली झाले होते मित्रांनो. तर दुसरे महायुद्ध हे 1939ला सुरू झाले. प्रश्न क्रमांक 54. शिलावरणाची खोली भूकवचापासून किती किलोमीटर आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. 30 किलोमीटर, 100 किलोमीटर, 50 किलोमीटर, 200 किलोमीटर. मित्रांनो, शिलावरणाची खोली भूकवचापासून 100 किमी असते. प्रश्न क्रमांक 55 बघा. भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला गेल्यामुळे कशाची निर्मिती झाली आहे? खंडाची निर्मिती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 56. पृथ्वीवर एकूण किती भूपट्ट आहेत? मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न असून पृथ्वीवर एकूण 5 भूपट्ट आहेत की 9 भूपट्ट आहेत की 7 आहेत किंवा 4 आहेत? मित्रांनो, पृथ्वीवर 7 भूपट्ट आहेत. प्रश्न क्रमांक 57. रिकामी जागा हा रूपांतरित खडक आहे. 4 प्रकारचे खडक आहेत मित्रांनो. गॅब्रो, शिस्ट, सेल आणि ग्रेनाइट. तर शिस्ट हा एक प्रकारचा रूपांतरित खडक आहे. प्रश्न क्रमांक 58. काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? चेस्टनट, रेगूर, टुंड्रा, पीठ. काश्मीर खोऱ्यात मित्रांनो पीठ प्रकारची मृदा आढळते. प्रश्न क्रमांक 59. सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला पर्यावरण असे म्हणतात. गोड्या पाण्यातील मासेमारीत कोणते राज्य अग्रेसर आहे? सी. पश्चिम बंगाल हे राज्य गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी अग्रेसर आहे. भारताने कोणत्या वर्षी अंटार्क्टिका खंडावरील मैत्री या संशोधन केंद्राची स्थापना केली? मित्रांनो, 1982, 89, 83 की 92. भारताने मैत्री या संशोधन केंद्राची स्थापना मित्रांनो 89ला केली. सध्या हे केंद्र मित्रांनो आता बंद झालेले आहे.
प्रश्न क्रमांक 62 बघा. भारत हे रिकामी जागा राष्ट्र आहे. भारत कशा प्रकारचे राष्ट्र आहे मित्रांनो? आपण स्वतंत्र होऊन आता 75 वर्ष झाले आहेत. म्हणजे भारत हे एक प्रकारचे सार्वभौम राष्ट्र आहे. अलिप्ततावादी चळवळीचे नेतृत्व भारताने कोणत्या मार्गदर्शनाखाली केले? पंडित नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली केले मित्रांनो. 1955ची चळवळ. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी कोण असतात? भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी कोण असतात? याचं योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो. गृहमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान की संरक्षण मंत्री? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती. मानवी हक्काच्या जाहीरनाम्यात कोणत्या स्तरावरील शिक्षणाचा हक्क समाविष्ट करण्यात आला आहे? यामध्ये प्राथमिक शिक्षणाचा हक्क समाविष्ट करण्यात आलेला आहे. मध्ययुगीन युरोपावर रिकामी जागा जबरदस्त पगडा होता. कोणाचा पगडा होता मित्रांनो? विज्ञानाचा, साहित्याचा? कोणाचा पगडा होता? धर्माचा पगडा होता. सदुसष्ट क्रमांकाचा प्रश्न बघूयात मित्रांनो. भारतात आलेली ईस्ट इंडिया कंपनी ही रिकामी जागा कंपनी होती. व्यापारी, आर्थिक, औद्योगिक, राजकीय? मित्रांनो, इंग्रज हे व्यापार करण्यासाठी आले म्हणून आपला पर्याय हा व्यापारी कंपनी असं करावं लागेल आपल्याला. प्रश्न क्रमांक 68. इंग्लंडने अमेरिकेला स्वातंत्र्य दिले ते वर्ष कोणते? 1776, 1789, 1783 की 1785? पर्याय क्रमांक सी मित्रांनो इथे बरोबर आहे. 1773. 69. फ्रेंच राजकारणाचे जनक कोण आहेत? व्हॉल्टेयर, रुसो, मॉन्टेस्क्यू की 16वा लुई? यामध्ये मित्रांनो फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक आपण रुसो यांना म्हणून ओळखतो. प्रश्न क्रमांक 70. इसवी सन 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात किती युद्धे झालीत? 3 युद्धे, 4 युद्धे, 2 युद्धे की 1 युद्ध? मित्रांनो, इंग्रज आणि मराठे यांच्यात 3 युद्ध झाले आहेत. प्रश्न क्रमांक 71. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू केली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. 1848ला महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. लोकहितवादी. प्रश्न क्रमांक 72. लोकहितवादी हे नाव कोणाला दिले जाते? दादोबा पांडुरंग तळखरकर, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ हरी देशमुख, ज्योतिबा फुले? याचं उत्तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल मित्रांनो. गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी म्हणून ओळखले जातात. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. राजा राममोहन राय, पेरियार स्वामी, स्वामी विवेकानंद की दयानंद सरस्वती? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो राजा राममोहन राय. प्रश्न क्रमांक 74 बघा. 19व्या शतकात रिकामी जागा व्यवसायाची झपाट्याने वाढ झाली. शेती व्यवसाय, मुद्रण व्यवसाय, मजुरी व्यवसाय की नोकरी व्यवसाय? मित्रांनो 1974 मध्ये मुद्रण व्यवसायाची झपाट्याने वाढ झाली. 75 क्रमांक. मोर्ले मिंटो सुधारणा ॲक्ट केव्हा लागू झाला? मित्रांनो पहिल्याच क्रमांकाचं उत्तर बरोबर आहे. 1919ला मोर्ले मिंटो सुधारणा ॲक्ट लागू झाला. आता तांत्रिक प्रश्न आपण येथे बघणार आहोत. क्रमांक 76. धुण्याचा सोडा व लिंबाचा रस मिसळल्यास कोणती अभिक्रिया होते?
मंदगती अभिक्रिया, जलदगती अभिक्रिया, उष्माग्राही अभिक्रिया, क्षपन अभिक्रिया. योग्य पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे मित्रांनो. धुण्याच्या सोडा आणि लिंबाचा रस मिसळल्यास जलदगती अभिक्रिया होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 77. गटात न बसणारे पद ओळखा. मित्रांनो, ए आहे जीवाणू, बी शैवाल, विषाणू आणि डी अधिजीव. यापैकी तुम्हाला काय वाटतं, गटात कोणता शब्द बसू शकत नाही मित्रांनो? सी हा विषाणू हा शब्द मित्रांनो गटात बसणार नाही. प्रश्न क्रमांक 78. खालीलपैकी शब्दातील संबंध लक्षात घेऊन तिसऱ्या शब्दाशी जुळणारा शब्द इथे लिहा. पहिली जोडी बघा मित्रांनो, पेशीरस. पेशीरसामध्ये अंगके हा महत्त्वाचा घटक आहे. तर गुणसूत्रामध्ये काय महत्त्वाचं आहे? गुणसूत्र जनुकाशिवाय होऊ शकत नाही मित्रांनो. म्हणून गुणसूत्र संबंधात असेल, गुणसूत्र आले असेल तर जनुके महत्त्वाचे असतात. प्रश्न क्रमांक 79 बघा. केवळ वनस्पती पेशीतच सापडणारे अंग कोणते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. वनस्पती पेशीत काय सापडते मित्रांनो? रायबोझोम सापडतात, मायटोकॉन्ड्रिया सापडतात, केंद्रक सापडते की लवकी. रायबोझोम मित्रांनो मानव पेशीसुद्धा सापडते, मायटोकॉन्ड्रियासुद्धा सापडते, केंद्रक काही सजीवामध्ये जसे उंटामध्ये असतात, पण लवके मात्र केवळ वनस्पती पेशीतच असतात. आपला योग्य पर्याय कोणता असेल? लवके. प्रश्न क्रमांक 80. गटात न बसणारा पद ओळखा. ए खरवूज, बी पोलिओ, सी इसब आणि डी गजकर्ण. मित्रांनो, कवकजन्य खरुज हा कवकजन्य आजार आहे. इसबसुद्धा त्वचारोग आहे सर्व. मात्र पोलिओ हा विषाणूजन्य आजार आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 81 बघा मित्रांनो. गटात न बसणारे पद ओळखा. रबर, लाकूड, लोखंड, कापड. याचं उत्तर तुम्ही सुद्धा देऊ शकता मित्रांनो. अति सोपं उत्तर आहे लोखंड. द्रवाचे रूपांतर वायूत होणे या क्रियेला काय म्हणतात? गोठण, बाष्पीभवन, प्रसरण, संगणन. या क्रियेला मित्रांनो बाष्पीभवन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 83 बघा. लोखंडाचा उत्कलनांक रिकामी जागा असतो किंवा आहे. लोखंडाचा उत्कलनांक किती आहे मित्रांनो? तर लोखंडाचा उत्कलनांक 2750 डिग्री आहे. प्रश्न क्रमांक 84 बघा. विसंगत पद आपल्याला ते ओळखायचं आहे. पारा, सोडियम, मॅग्नेशियम, लोखंड. योग्य पर्याय बघा मित्रांनो, इथे पारा आहे. प्रश्न क्रमांक 85. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय? सोडियम कार्बोनेट, सोडियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे मित्रांनो. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट असते. प्रश्न क्रमांक 86 बघा. खाली दिलेल्या पर्यायातून कार्बनचे स्फटिक रूप कोणते? ग्रॅफाइट, कोक, फुलेरिन्स, हिरा. ग्रॅफाइटचे स्फटिक रूप मित्रांनो कोक. आन्सर आपलं म्हणजे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 87. ऑक्सिजनच्या निर्मितीत पोटॅशियमचे क्लोराईड आणि मॅग्नीज डायऑक्साईडचे मिश्रणाचे प्रमाण काय असते? म्हणजे ऑक्सिजनच्या निर्मितीत पोटॅशियम क्लोराईड आणि मॅग्नीज डायऑक्साईड यांचे प्रमाण आपल्याला इथे विचारले आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असेल. विसंगत पर्याय ओळखा. यामध्ये अन्न, वस्त्र, हवा, निवारा. ते सोपा प्रश्न आहे मित्रांनो. त्यामध्ये हवा हे आपलं पर्याय असेल. 89 क्रमांकाचा प्रश्न बघा. रिकामी जागा साली भारत सरकारने सामाजिक वनीकरण प्रकल्पाची सुरुवात केली. सामाजिक वनीकरणाला केव्हा सुरुवात केली? तर मित्रांनो भारत सरकारने सामाजिक वनीकरणाला 1976ला सुरुवात केली आहे. 90 क्रमांकाचा प्रश्न बघा. खताचा व पाण्याचा अतिवापर पिकांना कसा असतो? मित्रांनो कोणती गोष्ट अति झाली की ती हानिकारकच असते, म्हणून आपला पर्याय बी हानिकारक असेल.
पृथ्वी 91 क्रमांक. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमध्ये कोणती विविधता आढळून येते? जैवविविधता, वेगळेपण, वैविध्य, पर्यावरण. आपलं योग्य उत्तर आहे जैवविविधता. प्रश्न क्रमांक 92. जगातील वातावरणातील रिकामी जागा प्रजातीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरू लागले आहेत. काय ठरू लागले आहेत? वैविध्य, प्रदूषण, बाष्प की तंत्रज्ञान. मित्रांनो, कोणत्याही प्रजातीच्या ऱ्हासाला काय कारणीभूत ठरत आहेत? तर प्रदूषण. शेवटचे 10 प्रश्न झाले आहेत मित्रांनो आपले. 93 नंबरचा प्रश्न बघा. स्टेनलेस स्टील हा पदार्थ कोणत्या प्रकारात मोडतो? प्रतिकर्षण, विजातीय, अचुंबकीय, चुंबकीय. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो अचुंबकीय. प्रश्न क्रमांक 94. सोडियममध्ये 11 प्रोटॉन आणि 12 न्यूट्रॉन असतात. त्याचा अणुवस्तुमानांक किती होईल? अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. 12 + 11ची इथे बेरीज करायची आपल्याला मित्रांनो. अणुवस्तुमानांक निघून जाईल. म्हणून पर्याय क्रमांक डी 23 अणुवस्तुमानांक असेल. प्रश्न क्रमांक 95. ॲल्युमिनियम क्लोराईड मध्ये ॲल्युमिनियमची संयुजा रिकामी जागा तर क्लोराईडची संयुजा रिकामी जागा असते. मित्रांनो, योग्य पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे. तर ॲल्युमिनियमची संयुजा असते मित्रांनो 3 आणि क्लोराईडची संयुजा असते म्हणजे 1 असते. 96 क्रमांकाचा प्रश्न बघा. कोणत्या रोगामुळे उत्पन्न झालेली प्रतिकारशक्ती जन्मभर टिकते? अतिशय महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे मित्रांनो. काजण्या या रोगामुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती जीवनभर टिकते. प्रश्न क्रमांक 97 बघा. रिकामी जागा तर्फे सर्व शासकीय रुग्णालयात उत्तम औषधे मोफत उपलब्ध होतात. कोणत्या रोगासंदर्भात कोणाकडून आपल्याला कोणत्या संस्थेमार्फत उत्तम औषधे मोफत उपलब्ध करून दिली जातात? अतिशय महत्त्वाची संस्था मित्रांनो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO. WHO कडून मित्रांनो आपल्याला शासकीय रुग्णालयात मोफत औषधे महत्त्वाच्या रोगासाठी उपलब्ध करून दिली जातात. प्रश्न क्रमांक 98 बघा. कॅलिडोस्कोपमध्ये 3 आरसे किती कोनामध्ये बसवलेले असतात? 75 डिग्री, 60 डिग्री, 50 डिग्री, 45 डिग्री. अतिशय महत्त्वाचा प्रश्न. पर्याय क्रमांक बी बरोबर असेल. 3 आरसे 60 डिग्रीमध्ये बसवलेले असतात. प्रश्न क्रमांक 99 बघा. खनिज तेलापासून कोणकोणते पदार्थ मिळवतात? पेट्रोल, डिझेल, केरोसिन की तिन्ही सुद्धा? मित्रांनो, खनिज तेलापासून तिन्ही पदार्थ मिळतात. प्रश्न क्रमांक 100. सगळ्या जीवाश्म इंधनात कोणते संयुगे सापडतात? पर्याय क्रमांक 1 हायड्रोकार्बन, हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साईड, सल्फ्युरिक ॲसिड. मित्रांनो, सगळ्या जीवाश्म इंधनामध्ये हायड्रोकार्बन हा मुख्य घटक असतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण 2017ची प्रश्नपत्रिका बघितली आहे. अशाच प्रकारचे प्रश्नपत्रिका आपण यापुढे आपल्या चॅनलवर घेणार आहोत. मित्रांनो, कंटेंट आवडला असेल मित्रांनो लाईक करा, शेअर करा. यासारखाच कंटेंट यापुढेही चालू राहील मित्रांनो. पुन्हा प्रश्नपत्रिका आपण यामध्ये दररोज एक प्रश्नपत्रिका टाकण्याचा प्रयत्न करूयात. आणि आरोग्य विभागाचे पेपर होईपर्यंत आपण जवळपास 30 ते 40 प्रश्नपत्रिका मागील वर्षीच्या घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.